त्या कर्तव्य धर्माचे जे अनेक पैलू आहेत, जसे हिऱ्याला अनेक पैलू असतात, त्याप्रमाणे कर्तव्य धर्माचे हे जे अनेक पैलू आहेत, हे पैलू फार महत्त्वाचे आहेत. म्हणून कर्तव्य धर्माचं मुख्य आपल्या वाट्याला आलेलं जे कर्तव्य आहे त्याला भगवद्गीतेने फार महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि जीवनविद्यासुद्धा त्याला महत्त्वाचं स्थान देतं, की अर्जुनाला त्याचं कर्तव्य काय ते त्याने सांगितलं. तू कर्तव्य धर्म काय त्याचं तू पालन कर, आणि तुझं आता कर्तव्य काय आहे, युद्ध करणं हे तुझं कर्तव्य आहे. तू युद्ध केलंच पाहिजे. तुझ्यासमोर आलेले जे आहेत ते तुझे मित्र नाहीत, ते तुझे आप्तगण नाहीत, तर ते तुझे शत्रू आहेत हे तू लक्षात घे. कारण ते शत्रू काय आहेत, तर त्याने वाईट बाजू जी आहे, असत्याची बाजू जी आहे, त्या असत्याच्या बाजूला ते लोक आहेत, आणि तुझी सत्याची बाजू आहे. सत्याची बाजू आहे म्हणून भगवान म्हणतात मी तुमच्या बाजूला आहे. पांडवांच्या बाजूला भगवान श्रीकृष्ण काय आहे, कारण पांडवांची बाजू सत्याची बाजू आहे, म्हणून भगवान श्रीकृष्ण सत्याच्या बाजूला आहे. आणि समोरची सगळी मंडळी, भीष्म, द्रोण, कृपाचार्य, कर्ण, ही सगळी मंडळी हे तुझे शत्रू आहेत, कारण त्यांनी असत्याची बाजू घेतलेली आहे. म्हणून त्यांच्याकडे तू ते आपले आहेत का, ते आपले नातेवाईक आहेत का, ते आपले मित्र आहेत का, ते आपले गुरुजन आहेत का, ह्याचा तू विचार करू नको. हे सगळी मंडळी आपले शत्रू आहेत, कारण त्यांनी असत्याची बाजू घेतली. आणि म्हणून त्याला उपाय काय, धनुष्यबाण तुझं उचल आणि त्यांच्याशी युद्ध कर. त्यांच्याशी युद्ध कर. वेळ आली तर त्यांना मारणंसुद्धा तुला पाप नाही, कारण तो तुझा त्यावेळचा धर्म आहे. आणि म्हणून युद्धकर्म हा तुझा त्यावेळचा धर्म असल्यामुळे त्यात तुला पाप लागणार नाही. तर सांगायचा मुद्दा असा की भगवंतानी हा जो एक संदेश दिलेला आहे, माम अनुस्मर युद्धचं, हा फार महत्त्वाचा आहे. इथे भगवंतानी अहिंसेचं स्तोम माजवलेलं नाही, हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. इथे भगवंतानी योग्य वेळी योग्य करणं हे महत्त्वाचं असतं. योग्य वेळी योग्य ते करणं हे महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आता योग्य वेळ काय आहे, लढाई करणं, युद्ध करणं, शत्रूच्या बाजूच्या लोकांना मारणं, त्यांची हिंसा करणं, हा योग्य प्रकार आहे. आणि म्हणून भगवंतानी त्या ठिकाणी युद्ध कर म्हणून त्याने सांगितलं. तो पळून जाण्याचा प्रयत्न करत होता, तो संन्यास घेण्याचा प्रयत्न करत होता, तो साधू होण्याचा प्रयत्न करत होता. भगवंताने त्याला अडवलं. भगवंत सांगितलं हे योग्य नाही, योग्य वेळीला योग्य ते केलं पाहिजे. आणि आता योग्य म्हणजे कर्तव्य धर्माचं पालन करणं हे योग्य आहे, म्हणून तू युद्ध कर.